विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी भाषेमधील आर्टिकल्स ए अँड द म्हणजे उपपदे यांचा अभ्यास बेसिक प्लस ॲडव्हान्स लेवलवर करणार आहोत। विशेषतः स्पर्धा परीक्षेसाठी उपपदांचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे या संदर्भात आपण आज विशेष चर्चा करणार आहोत। चला तर सुरू करूयात। मित्रांनो, इंग्रजी भाषेच्या व्याकरणामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून आर्टिकल्स अभ्यासल्या जातात। आर्टिकल्स एकूण 3 आपल्याला पाहायला मिळतील। एक ए, दुसरं अँड आणि तिसरं द। हे तीनही उपपदांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास यावर आधारित परीक्षेमध्ये, मग ती स्पर्धा परीक्षा असो की आणखीन कुठलीही परीक्षा असो, या परीक्षेमध्ये 100% अचूक उपपदांचा उपयोग आपल्याला करता येतो। आणि हे मार्क्स आपले गोल्डन मार्क्स आहेत, कारण एकदा अभ्यास केला की याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करायची फारशी गरज पडत नाही। चला तर मग सुरू करूयात उपपदे। आपण या उपपदांचा अभ्यास 2 प्रकारे करणार आहोत। एक बेसिक आणि ॲडव्हान्स, या दोन्ही लेवलवर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। चला तर सुरू करूयात। सर्वप्रथम आपण पाहूयात टाइप्स ऑफ आर्टिकल्स, आर्टिकल्सचे प्रकार। एकूण आर्टिकल्स 3 आहेत, ए, अँड, द। आणि ह्या तीनही आर्टिकल्सला 2 प्रकारात विभागले जाते। एक इनडेफिनेट आर्टिकल्स आणि दुसरं डेफिनेट आर्टिकल्स। इनडेफिनेट आर्टिकल्स मध्ये ए आणि अँड असे हे 2 उपपदे येतात। डेफिनेट आर्टिकल्स मध्ये द हे एक उपपद येतं। आता इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे काय आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय याच्या व्याख्या आपण पाहून घेऊया। बघा, नंबर 1 इनडेफिनेट आर्टिकल्स, ज्याला अनियमित किंवा अनिश्चित स्वरूपाची उपपदे म्हणतात। An article which does not refer to any particular person or a thing is known as indefinite articles। असे उपपदे की जे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वस्तूला संबोधित नाही, त्याला इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित स्वरूपाची उपपदे असं म्हणतात। उदाहरणार्थ ए आणि अँड हे दोन याचे काय आहे उदाहरण आहेत। हे दोन्ही अनिश्चित स्वरूपाची उपपदे आहेत। बघा, मराठीमध्ये व्याख्या काय दिली बघूयात। बोलणाऱ्या व्यक्तीला ज्या सामान्य नामाबद्दल निश्चित माहिती नाही, तसेच अशा नामाचा प्रथमच उल्लेख केलेला असेल, तेव्हा अशा नामाआधी ए किंवा अँड चा वापर करतात। उदाहरणार्थ, आता ए आर्टिकल कधी वापरायचं आणि अँड कधी वापरायचं या संदर्भात इथे आपल्याला पाहता येईल की निश्चित माहिती नसणारं सामान्य नाम, जे एकवचनी असेल, जे काउंटेबल असेल, असं सामान्य नाम आपल्याला पाहिजे। बघा, ए हे उपपद वापरण्यासाठी आपल्याला इथे पुढे काही सामान्य नाम पाहता येईल आणि अँड हे उपपद वापरण्यासाठी इथे दिलेले सामान्य नाम पाहता येईल। बघा, ए बॉय, ए मॅन, ए बुक, ए गुड गर्ल, ए डॉग, ए टीचर, ए ट्री, ए बेबी, ए वुमन, एटसेट्रा। या आधी ए हे उपपद वापरलं जातं आणि ह्या सर्व सामान्य नामाची सुरुवात देखील कॉन्सोनंटने म्हणजेच व्यंजनाने झालेली आहे, हे एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आणि अँड हे उपपद वापरण्यासाठी बघा, अँड अम्ब्रेला, अँड एग, अँड ओल्ड मॅन, अँड इंडियन लँग्वेज, अँड ॲनिमल इत्यादी। हे सर्व पाहत असताना या समोर आपण जर पाहिलं तर अँड या उपपदासमोर स्वराने सुरू होणाऱ्या सामान्य नामांचा उपयोग इथे झालेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजेच ए, ई, आय, ओ, यू हे जे व्हॉवेल्स आहेत, या व्हॉवेल्सने सुरू होणाऱ्या सामान्य नामाच्या आधी अँड हे उपपद वापरलं जातं। ए आणि अँडच्या संदर्भात तुम्हाला लक्षात आलं असेल की कॉन्सोनंटच्या आधी ए वापरायचा आणि व्हॉवेल्सच्या आधी अँड वापरायचा। हे उपपद वापरण्याचे जे रूल्स आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत। त्यानंतर दुसरा प्रकार आहे डेफिनेट आर्टिकल्स। यामध्ये द हे उपपद येतं। बघा, याची व्याख्या काय दिली आहे बघूयात। An article which is used to refer particular person or a thing is known as definite articles. For example, the.
आता याची मराठीमधून व्याख्या बघा. जगातील एकमेव वस्तूच्या नावापूर्वी द चा वापर करतात. म्हणजे जी एकमेव वस्तू आहे, यासारखी दुसरी कोणती वस्तू जगात नाही, अशा वस्तूंच्या नावाआधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द सन, द ताजमहाल, द गंगा रिव्हर, द सेम बुक एटसेट्रा. तर अशा प्रकारे निश्चित माहिती होणाऱ्या सामान्य नामाआधी द हे उपपद वापरतात आणि निश्चित माहिती न होणाऱ्या सामान्य नामाआधी ए किंवा एन हे उपपद वापरतात. हे आपल्याला इथे लक्षात आलं असेल. चला तर पुढे बघूयात. आता प्रत्येक उपपदांचा नियमासह अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. बघा, नंबर 1, इनडेफिनाइट आर्टिकल, अनिश्चित स्वरूपाची उपपदे. ए, एन. पहिलं आहे ए. आता ए चा उपयोग आपल्याला पाहायचे आहे. रूल्स ऑफ युजेस. ए हे उपपद वापरण्यासाठीचे नियम. नंबर 1, ए हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी असावं. दुसरं, ते सामान्य नाम काउंटेबल असावे, म्हणजे सामान्य नाम मोजता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बुक, चॉक, ट्री, ए ट्री, ए चॉक, ए बुक, अशा प्रकारे आपल्याला ते मोजता यायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं आहे सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने म्हणजेच कन्सोनंटने झालेली असावी. आता कन्सोनंट्स किती आहे आपल्याला माहिती असतील. हे बघा, बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे सगळे काय कन्सोनंट आहेत. यापैकी एका कन्सोनंटने त्या सामान्य नामाची सुरुवात झाली पाहिजे, तेव्हाच तिथे आपण ए हे उपपद वापरू शकतो. त्यानंतर चौथा नियम आहे त्या सामान्य नामाची निश्चित माहिती झालेली नसावी. उदाहरणार्थ इट इज ए बुक, हे एक पुस्तक आहे. पुस्तक कोणतं आहे, कशाचं आहे, कुठल्या विषयाचं आहे हे आपल्याला निश्चित माहिती नाही. अशा प्रकारे आपल्याला त्या सामान्य नामाची निश्चित माहिती झालेली नसावी. आता इथे आपण जे 4 बेसिक नियम पाहिलेले आहेत त्यामध्ये एक अपवाद आपल्याला पाहायला मिळतोय ए हे उपपद वापरण्यासंदर्भात. बघा काय दिलाय अपवाद नंबर 1. एका लागोपाठ येणाऱ्या वाक्यामध्ये समान सामान्य नाम येत असल्यास पहिल्या सामान्य नामाआधी ए हे जर उपपद वापरलं जात असेल तर दुसऱ्या वाक्यातील त्याच सामान्य नामाआधी द हे उपपद वापरायचंय. उदाहरणार्थ इट इज ए पोयम. आता इथे पोयम हे सामान्य नाम आहे आणि त्याआधी ए हे उपपद वापरलेलं आहे. आता दुसऱ्या वाक्यात पोयम पुन्हा सामान्य नाव आलेलं आहे, परंतु इथे पोयमच्या आधी ए जरी वापरला जात असेल तरी इथे पोयम या सामान्य नामाआधी द हे उपपद वापरावं लागते. हा इथे एक अपवाद आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इट इज ए पोयम, द पोयम इज रिटन बाय जॉन. म्हणजे एका ठिकाणी ए वापरला जातो तर दुसऱ्या ठिकाणी द वापरला जातो. म्हणजे हा अपवाद काय म्हणतोय, तर एका लागोपाठ समान सामान्य नाम वापरलं जात असेल तर पहिल्या सामान्य नामाआधी ए हे उपपद वापरायचं आणि दुसऱ्या सामान्य नामाआधी द हे उपपद वापरायचं. कारण दोन्ही ठिकाणी समान सामान्य नाम आहे आणि दोन्ही ठिकाणी समान आर्टिकल वापरलं जात नाही. हा एक अपवाद आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर अपवाद दुसरा, जरी एखाद्या सामान्य नामाची सुरुवात वॉवेलने झाली असेल परंतु त्या सामान्य नामाचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर अ हे उपपद वापरतात. आपण काय म्हटलंय, नियम काय सांगतोय की अ हे उपपद वापरण्यासाठी त्या सामान्य नामाची सुरुवात कन्सोनंट म्हणजे व्यंजनाने झालेली असावी. परंतु कधी कधी एखाद्या सामान्य नावाची सुरुवात वॉवेलने म्हणजे स्वराने झालेली असते परंतु त्याचा उच्चार कन्सोनंट सारखा होत असतो आणि म्हणून त्यासमोर सुद्धा अ हे उपपद वापरता येते. उदाहरणार्थ आय हॅव ए युनिफॉर्म फॉर ऑफिस. ऑफिस साठी माझ्याकडे एक युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म, यू हे स्वर आहे परंतु याचा उच्चार कन्सोनंट म्हणजे वाय सारखा येतोय आणि म्हणून इथे अ हे उपपद वापरता येतं. असे बरेचसे सामान्य नाम आहेत की ज्याची सुरुवात स्वराने झालेली आहे परंतु उच्चार व्यंजनासारखा होतो आणि म्हणून त्याआधी अ हे उपपद वापरलं जाते. उदाहरणार्थ अ युनिव्हर्सिटी, यू ने सुरुवात आहे. अ युनियन, यू ने सुरुवात आहे. अ युनिट, पुन्हा यू ने सुरुवात आहे. अ 100 रुपी नोट, ओ ने सुरुवात आहे. ए यूके,
यू ने सुरुवात आहे. ए युज्युअल फीचर, ए युनायटेड टीम, ए युजलेस कार, ए युरोपियन, ई ने सुरुवात आहे. ए यू, ए युनिक थिंग, ए युनिव्हर्सल थिंग, एटसेट्रा इत्यादी असे सामान्य नाव आहेत की ज्याची सुरुवात स्वराने म्हणजे वॉवेलने झालेली आहे, परंतु उच्चार व्यंजनासारखा होतो आणि म्हणून त्याआधी अ हे उपपद वापरतात. तुम्ही यावरून काय लक्षात घ्यायचं आहे की जर वाक्यात दिलेलं सामान्य नाम कन्सोनंट सारखा उच्चार करत असेल आणि स्वराने त्याची सुरुवात असेल तरी आपण अ हे उपपद वापरू शकतो. म्हणजेच कन्सोनंटनेच त्या सामान्य नावाची सुरुवात झालेली असली पाहिजे असं नाही. कधी कधी ते स्वरानेही त्याची सुरुवात झालेली असू शकते, पण तो उच्चार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. उच्चार मात्र कन्सोनंट सारखाच असला पाहिजे हे आपण इथे लक्षात घ्यायचे आहे. यानंतर इनडेफिनेट आर्टिकल्स मधील दुसरे उपपद म्हणजे ॲन. आता ॲन हे उपपद वापरण्याचे जे नियम आहेत ते आपल्याला इथे पाहायचे आहेत. बघा, पहिला आहे ॲन हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी असलं पाहिजे. दुसरं, ते सामान्य नाम काउंटेबल असावे म्हणजे ते मोजता यायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं, त्या सामान्य नामाची सुरुवात वॉवेलने झालेली असावी. आपण अ हे उपपद वापरताना म्हटलं तर कन्सोनंटने झालेली असावी. आता इथे वॉवेलने सुरुवात झालेली असली पाहिजे. वॉवेल आहेत ए, ई, आय, ओ, यू. यापैकी एकाच स्वराने त्या सामान्य नामाची सुरुवात झाली पाहिजे जेव्हा ॲन हे उपपद आपल्याला वापरायचे असेल. आणि म्हणून ॲन हे उपपद वापरण्यासाठी स्वराने म्हणजेच ए, ई, आय, ओ, यू पैकी एका स्वराने त्याची सुरुवात झालेली असली पाहिजे. हा इथे एक नियम आहे. त्यानंतर चौथा नियम आहे त्या सामान्य नामाची निश्चित माहिती झालेली नसावी. आता इथे म्हटलंय बघा, उदाहरण दिलेलं आहे, इट इज अन इंक पॉट. हे एक इंक पॉट आहे, कुठल्या रंगाची इंक त्यामध्ये आहे हे आपल्याला निश्चित होत नाही. म्हणून इथे ॲन हे उपपद वापरलं जातं आणि सुरुवातीची स्वराने आहे म्हणजे आयने आहे, म्हणून इथे ॲन हे उपपद वापरता येते. आता इथे वॉवेल्स दिले आहेत ए, ई, आय, ओ, यू. यानेच सामान्य नामाची सुरुवात झालेली असेल तर आपण तिथे ॲन हे उपपद वापरू शकतो. आता अपवाद आपल्याला पाहायचे आहे. पुन्हा ए या उपपदाप्रमाणेच ॲन हे उपपद वापरण्यासाठी देखील दोन अपवाद आहे. बघा, एका लागोपाठ येणाऱ्या एकापेक्षा जास्त वाक्यामध्ये समान सामान्य नाम येत असल्यास पहिल्या सामान्य नामाआधी ॲन व दुसऱ्या समान सामान्य नामाआधी द हे उपपद वापरावे. म्हणजेच एकच सामान्य नाम दोन वेळा दोन वेगवेगळ्या वाक्यात येत असेल लागोपाठ तर पहिल्या सामान्य नामापूर्वी ॲन हे वापरायचं आणि दुसऱ्या सामान्य नामापूर्वी द हे वापरायचं आहे. उदाहरणार्थ, आय सॉ अन ओल्ड मॅन. इथे ओल्ड मॅन हे सामान्य नाम आहे, मॅन हे सामान्य नाम आहे, त्याला विशेषण आहे. विशेषण नाही असलं तरी ते सामान्य नामाचं प्रतिनिधित्व करते, म्हणून अन ओल्ड मॅन हे सामान्य नाम आहे. त्याआधी आपण ॲन वापरलाय आणि इथे द ओल्ड मॅन, न ओल्ड मॅन हे सामान्य नाम आहे समान, आणि म्हणून इथे दुसऱ्या वाक्याची सुरुवात असल्यामुळे इथे द वापरला जात आहे. द ओल्ड मॅन वॉज सिंगिंग ए सॉन्ग. म्हणजे वाक्य कसं आहे बघा, आय सॉ अन ओल्ड मॅन, द ओल्ड मॅन वॉज सिंगिंग ए सॉन्ग. इथे ओल्ड मॅन हे दोन्ही वाक्यात समान सामान्य नाम आहे, त्यामुळे पहिल्या वाक्यातील सामान्य नामाआधी ॲन हे उपपद वापरलेलं आहे नियमानुसार स्वराने सुरुवात असल्यामुळे, आणि दुसऱ्या सामान्य नामाआधी या अपवादानुसार द हे उपपद वापरलेलं आहे. आता अपवाद दुसरा, जरी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने म्हणजे कन्सोनंटने झालेली असेल परंतु त्या सामान्य नामाचा उच्चार स्वरासारखा होत असल्यास ॲन हे उपपद वापरावे. म्हणजेच काय, तर आपण ॲन हे उपपद वापरताना म्हटलं होतं की त्या सामान्य नामाची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू यापैकी एका स्वराने झालेली असली पाहिजे. परंतु काही सामान्य नामे असेही आहे की ज्याची सुरुवात कन्सोनंटने होते परंतु त्याचा उच्चार व्हावेल सारखा होतो, स्वरासारखा होतो, आणि म्हणून त्याआधी सुद्धा आपण ॲन हे उपपद वापरू शकतो. उदाहरणार्थ, ही इज अन ऑनेस्ट मॅन. एच आहे इथे परंतु उच्चार मात्र ओ सारखा येतो, ऑनेस्ट, आणि म्हणून इथे ॲन हे उपपद वापरलेलं आहे. असे बरेच सामान्य नामे आहेत की ज्याचा उच्चार स्वरासारखा होतो आणि सुरुवात मात्र कन्सोनंटने झालेली आहे, आणि म्हणून त्याआधी आपण ॲन हे उपपद वापरतोय. म्हणजे उच्चारावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे इथे लक्षात घ्यायचं आहे. उदाहरणार्थ, ॲन अवर, ॲन एम ए, ॲन एम पी, ॲन एस पी, ॲन एम एल ए, ॲन एन सी सी,
एन एक्सरे, एन RTC, एन FIR, एन HE एटसेट्रा. तर हे सर्व सामान्य नाम आहेत की ज्याची सुरुवात कन्सोनंटने आहे परंतु उच्चार मात्र स्वरासारखा होतो आणि म्हणून या सामान्य नामाच्या आधी एन हे उपपद वापरलं जातं. तसा आपला मुख्य नियम सांगतोय की कन्सोनंटने सुरुवात असेल तर एन वापरा, वॉवेलने सुरुवात असेल तर एन वापरा. परंतु कन्सोनंटने सुरुवात होऊनही जर स्वरासारखा उच्चार होत असेल तर आपण एन वापरू शकतो. तसेच स्वराने सुरुवात होऊनही जर उच्चार कन्सोनंट सारखा होत असेल तर आपण तिथे ए हे उपपद वापरू शकतो. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. हा अपवाद आहे की जो उच्चारावर आधारलेला असतो. म्हणून वाक्यात दिलेलं जे रिकामी जागा असेल त्यानंतर जे येणारं सामान्य नाम आहे ते कसं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ते अनिश्चित असलं पाहिजे, ते सिंग्युलर असलं पाहिजे, एकवचनी, ते काउंटेबल असलं पाहिजे आणि त्याचा उच्चार हा स्वरासारखा किंवा कन्सोनंट सारखा असला पाहिजे जो त्या आर्टिकल नुसार आपल्याला वापरायचा असेल आणि मग त्यानुसार आपण इथे ए किंवा एन चा वापर करू शकतो. हे झाले अनिश्चित स्वरूपाची उपपदे वापरण्याचे नियम. यामध्ये कुठेही कन्फ्युजन असता कामा नये. कन्फ्युजन असल्यास आपल्याला अचूक उत्तर निवडता येणार नाही आणि म्हणून हे नियम पुन्हा पुन्हा पहा, बारकाईने समजून घ्या आणि मग त्यानुसार आपल्याला आर्टिकल्सचा उपयोग करायचा आहे. यानंतर आपण दुसऱ्या प्रकारातील उपपदे म्हणजे डेफिनाइट आर्टिकल्स पाहणार आहोत. डेफिनाइट आर्टिकल्स मध्ये फक्त एकच उपपद येतं ते म्हणजे द आणि द हे उपपद वापरण्यासाठी जे नियम आहेत हे ए आणि एन च्या नियमापेक्षा थोडे वेगळे आहेत कारण हे निश्चित स्वरूपाचे उपपद आहे. म्हणजेच काय तर सामान्य नामावरून निश्चित माहिती होत असल्यास आपल्याला द हे उपपद वापरता येते. बघा द हे उपपद वापरण्याचे नियम. एक, हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी किंवा अनेकवचनी असावे. म्हणजे एकवचनी असलं तर चालते किंवा अनेकवचनी असलं तरी चालेल. त्यानंतर दुसरा नियम, हे सामान्य नाम काउंटेबल किंवा अनकाउंटेबल असावे. तिसरं, त्या सामान्य नामाची निश्चित माहिती झालेली असावी. हे फार महत्वाचं आहे की निश्चित माहिती झालेली असेल तरच आपण द हे उपपद वापरू शकतो, अन्यथा द हे उपपद वापरता येणार नाही. हे झाले सामान्य नियम. आता उदाहरण पाहूया आपण याचं. एक्झाम्पल, द टेबल, द गंगा, द चिल्ड्रन, द स्काय हे काय निश्चित स्वरूपाची सामान्य नाम आहेत ज्या आधी द हे उपपद आपण वापरलेलं आहे. आता द हे उपपद वापरण्याचे काही विशिष्ट नियम आहेत. हे नियम देखील आपल्याला इथे नीट समजून घ्यायचे आहेत. बघा, द हे उपपद वापरण्याचे विशेष नियम. नंबर 1, जगातील एकमेव वस्तूंच्या नावाआधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, द गेटवे ऑफ इंडिया, द ताजमहाल, द रेड फोर्ट, द व्हाईट हाऊस, द वर्ल्ड एटसेट्रा. जे जगात एकमेव आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं नाही आहे, तेव्हा आपण द हे उपपद वापरतो. दुसरा नियम आहे, ग्रह ताऱ्यांची नावाआधी, जसं द सन, द मून, द स्टार, द अर्थ इत्यादी. त्यानंतर समुद्रांच्या नावाआधी, द अरेबियन सी, द इंडियन ओशियन, द अटलांटिक ओशियन, द स्पेसिफिक ओशियन एटसेट्रा. त्यानंतर पर्वतांच्या नावाआधी द हे उपपद वापरलं जातं. द हिमालया, द सह्याद्री, द विंध्य, द सातपुडा माउंटेन एटसेट्रा. त्यानंतर नद्यांच्या नावाआधी द हे उपपद वापरतात. जसं द गंगा, द गोदावरी, द नर्मदा, द सतलज एटसेट्रा. त्यानंतर दिशांच्या नावाआधी देखील द हे उपपद वापरतात. द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ एटसेट्रा. त्यानंतर धार्मिक ग्रंथांची नावाआधी देखील द चा वापर करतात. द रामायणा, द महाभारता, द भगवद्गीता, द ज्ञानेश्वरी, द बायबल एटसेट्रा. द कुराण, जे काही द गुरु ग्रंथ साहेबा, जे काही त्या धर्मातील धर्मग्रंथ असतील त्या धर्मग्रंथाच्या आधी द हे उपपद वापरतात. त्यानंतर 8वा आहे, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या आधी. आता जर डिग्री हा एक व्याकरणाचा भाग तुम्ही अभ्यासला तर तुमच्या लक्षात येईल. जसं बघा, विशेषणाचे 3 रूप या डिग्री मध्ये वापरले जातात. गुड, बेटर आणि बेस्ट. पहिलं रूप आहे गुड, दुसरा आहे बेटर आणि तिसरा आहे बेस्ट. तर तिसऱ्या रूपाच्या आधी द हे उपपद वापरतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि तिसरं रूप म्हणजे काय, EST किंवा ST प्रत्यय लागलेला असेल अशा
विशेषणाच्या तिसऱ्या रूपाआधी द चा वापर करतात. उदाहरणार्थ द बेस्ट, द मोस्ट, द ग्रेटेस्ट, द हायेस्ट, द स्वीटेस्ट, द टॉलेस्ट इत्यादी. तर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या आधी ज्याला एस टी किंवा ईएसटी लागतो त्या विशेषणाच्या आधी द हे उपपद वापरतात. त्यानंतर आहे 9 क्रमवाचक संख्या विशेषणाच्या आधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द फिफ्थ, द सिक्स्थ, द सेवन्थ, द एट इत्यादी. त्याच्यानंतर 10 प्रतिनिधित्व करणाऱ्या एकवचनी सामान्य नामाआधी देखील द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द डॉग. डॉग हे काय? सर्व कुत्र्यांचा एक वर्ग, सर्व कुत्र्यांचं हे प्रतिनिधित्व करणारं सामान्य नाव आहे. द डॉग इज अन ऑनेस्ट एनिमल. हे कुत्रा हे काय? एक प्रामाणिक प्राणी आहे. तर सर्व कुत्र्यांना अनुसरून डॉग हा शब्द वापरलेला आहे म्हणून इथे द येतो. त्यानंतर 11 आहे बाजू दर्शवताना द लेफ्ट, द राईट अशा प्रकारची बाजू दर्शवायची असेल तर आपण त्या बाजूदर्शक शब्दाच्या आधी द हे उपपद वापरू शकतो. त्याच्यानंतर 12 कुटुंबाचा उल्लेख करताना आडनावाच्या अनेक वचना आधी. म्हणजेच काय? तर संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करताना आडनाव घेऊन उल्लेख करायचा असेल तर त्या आडनावाला यस प्रत्यय जोडले जात असेल तेव्हा द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द फंक्शन इज स्पॉन्सर्ड बाय द राऊट्स फॅमिली असा त्याचा अर्थ होतो. येस्टरडे वी इन्व्हाइट पाटील फॉर टी टुडे इव्हिनिंग. अशा प्रकारे तर पाटील या शब्दाच्या आधी आपल्याला द पाटील असं वापरावं लागेल. त्यानंतर 13 एखाद्या विशेषनामाचा वापर दुसऱ्या एखाद्या विशेषनामाला उपमा देण्यासाठी होत असेल, लक्षात घ्या उपमा देण्यासाठी, तर त्या विशेषनामाच्या आधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. शेक्सपियर हे एक विशेषनाम आणि कालिदास हे एक विशेषनाम. कालिदासाला भारताचा शेक्सपियर म्हणतात म्हणजे शेक्सपियरची उपमा कालिदासाला दिली. लक्षात येतं. आणि म्हणून इथे आपल्याला द हे उपपद वापरता येतं. जसं दुसरं एक्झाम्पल आपण पाहू शकतो. रमेश इज कॉल्ड द सचिन तेंडुलकर ऑफ अवर टीम. आमच्या टीमचा रमेश कोण आहे? सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरच्या आधी द हे उपपद आपण वापरू शकतो. लक्षात येतं या प्रकारे. त्यानंतर 14 एखाद्या देशातील किंवा प्रांतातील रहिवासी दर्शक शब्दाच्या आधी आपण द हे उपपद वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल द इंडियन, द अमेरिकन, द महाराष्ट्रीयन, द आसमीज, द जॅपनीज अशा प्रकारे आपण द चा उपयोग करू शकतो. त्यानंतर 15 आहे वाक्यामध्ये जर सेम हा शब्द येत असेल तर त्या शब्दाच्या आधी द चा वापर करतात. उदाहरणार्थ द सेम बुक, द सेम वॉच, द सेम कॉलेज, द सेम हाऊस, द सेम बाईक अशा प्रकारचं. त्याच्यानंतर 16 आहे एका लागोपाठ येणाऱ्या वाक्यात समान सामान्य नाम येत असल्यास दुसऱ्या सामान्य नामाच्या आधी द चा वापर करतात. मग पहिल्या सामान्य नामाआधी ए किंवा एन कोणतंही येऊ द्या, दुसऱ्या सामान्य नामाआधी म्हणजे दुसऱ्या समान सामान्य नामाआधी द हेच उपपद वापरलं जातं. उदाहरणार्थ देर इज ए काऊ, द काऊ इज व्हेरी युजफुल. इथे द का वापरला? कारण काऊ इथे पण आहे आणि काऊ इथे पण आहे सामान्य नाम आणि म्हणून इथे द हे उपपद वापरलं जातं. त्यानंतर 17 आहे संगीत वाद्यांच्या नावाआधी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे असतात त्यांच्या नावाआधी सुद्धा आपण द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल द सितार, द फ्ल्यूट, द तबला, द पियानो, द ट्रम्पेट, द हार्मोनियम एटसेट्रा. त्याच्यानंतर 18 आहे वाळवंटाच्या नावाआधी देखील आपण द हे उपपद वापरू शकतो. उदाहरणार्थ द सहारा डेझर्ट. त्याच्यानंतर 19 आहे ग्रेट या शब्दाच्या आधी देखील द हे उपपद वापरलं जाते. उदाहरणार्थ शिवाजी द ग्रेट किंग, द ग्रेट, अलेक्झांडर द ग्रेट एटसेट्रा. त्याच्यानंतर 20 भाषांच्या नावाआधी द वापरल्यास त्याचा अर्थ त्या भाषिक लोक किंवा व्यक्ती असा होतो. जसं द इंग्लिश, इंग्लिश हे भाषेचं नाव आहे परंतु द इंग्लिश म्हटलं तर
ब्रिटिश पीपल, द इंग्लिश पीपल असा त्याचा अर्थ होतो. द हिंदूज, द रशियन्स, द मराठास एटसेट्रा. त्याच्यानंतर 21 आहे भाषेच्या नावानंतर लँग्वेज हा शब्द येत जर असेल तर त्या भाषेच्या नावाआधी देखील द हे उपपद वापरलं जातं. जसं द इंग्लिश लँग्वेज, लँग्वेज हा शब्द जर येत असेल तर इथे व्यक्तिवाचक शब्द झालेत द इंग्लिश, द हिंदू, द रशियन, द मराठा. आता इथे भाषेला दर्शक आहे आणि म्हणून द इंग्लिश लँग्वेज, द मराठी लँग्वेज, द हिंदी लँग्वेज एटसेट्रा. अशा प्रकारे इथे आपण द हे उपपद वापरू शकतो. त्यानंतर आहे 22 वर्तमानपत्राच्या नावाआधी द हे उपपद वापरले जाते. उदाहरणार्थ द लोकमत, द सकाळ, द हितवाद, द टाइम्स ऑफ इंडिया एटसेट्रा. त्यानंतर 23 आहे शैक्षणिक संस्थांच्या नावाआधी देखील द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द शिक्षण प्रसारक मंडळ, द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, द रयत शिक्षण संस्था, द शिवाजी शिक्षण संस्था इत्यादी आपण शैक्षणिक संस्थांच्या नावाआधी द हे उपपद वापरू शकतो. त्यानंतर 24 आहे साम्राज्य किंवा ऐतिहासिक घटना तसेच ऐतिहासिक कालखंड इत्यादीच्या आधी देखील द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द रोमन एम्पायर, द सिव्हिल वॉर, द मिडल एजेस एटसेट्रा. त्यानंतर 25 नियम आहे कमिटी, क्लब किंवा फाउंडेशन च्या नावाआधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द लॉयन्स क्लब, द फोर्ड फाउंडेशन, द युनायटेड नेशन हे अशा प्रकारचे कमिटी, क्लब, फाउंडेशन दर्शक नावाच्या आधी द हे उपपद वापरतात. जसं द नेचर क्लब. लक्षात येते. त्यानंतर 26 नियम आहे विमान, जहाज, रेल्वे च्या नावाआधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द मकालू, द विक्रांत, द विदर्भ एक्सप्रेस एटसेट्रा. त्यानंतर 27 आहे राष्ट्रीयता दर्शक शब्दाच्या आधी द हे उपपद वापरतात. जसं द इंडियन्स, द रशियन्स, द जॅपनीज, द एशियन्स, द इटालियन्स, द आफ्रिकन्स, द फ्रेंच, द चायनीज एटसेट्रा. त्यानंतर ज्या देशाच्या नावात सामान्य नाम असते अशा देशांच्या नावाआधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द UK, द USA, द UAE, द इंडियन रिपब्लिक एटसेट्रा. त्यानंतर 29 नियम आहे पदवी किंवा पद इत्यादीच्या नावाआधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द कलेक्टर, द डायरेक्टर, द तलाठी, द चेअरमॅन, द चीफ मिनिस्टर एटसेट्रा. त्याच्यानंतर 30 आहे धार्मिक समुदायांच्या नावाआधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द हिंदूज, द सिख्स, द बुद्धिस्ट, द मुस्लिम एटसेट्रा. त्यानंतर राजकीय पक्षांच्या नावाआधी देखील द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द काँग्रेस पार्टी, द शिवसेना, द समाजवादी पार्टी एटसेट्रा. त्याच्यानंतर आहे 32 आर्म फोर्सेस, सैनिक वगैरे आहे, कायद्याची अंमलबजावणी करणारे जे काही फोर्सेस आहेत त्यांच्या नावाच्या आधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द पोलीस, द इंडियन आर्मी, द नेव्ही, द एअरफोर्स एटसेट्रा. त्यानंतर 33 नियम आहे फिजिकल पोझिशन दर्शवणाऱ्या शब्दाच्या आधी द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द टॉप, द बॅक, द साइड, द सेंटर एटसेट्रा. मित्रांनो ए अँड द हे 3 उपपदे वापरण्यासाठी नियम एवढे सारे जरी असतील तरी एकदा दोनदा याला काळजीपूर्वक लक्षात घेतल्यास उपपदांचा प्रश्न हा 100% आपल्याला सोडवता येईल. या व्यतिरिक्त फारसे याचे काही नियम नाहीत, परंतु हे एक ट्रिक्स आहेत की या एकदा लक्षात घेतल्या की तुम्हाला 100% याची उत्तरं सोडवता येतील. आणि म्हणून हे नियम सगळे तुम्ही नीट लक्षात घेतले पाहिजे. ए आणि एन चे छोटे छोटे नियम आहेत, फार काही जास्त नाही. आणि द साठीचे जे नियम आहेत हे मात्र तुम्ही लक्षात घ्यावेच लागतील. याशिवाय आपल्याला उपपद सोडविण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून या सर्व नियमांकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. त्यानंतरच परीक्षेत येणारे जे प्रश्न असतील हे 100% तुम्हाला सोडवता येतील. बघा
यानंतर आपण एमपीएससीच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न या आधीच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत हे इथे आपण सोडून पाहणार आहोत. एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस फ्रॉम एमपीएससी एक्झाम. मित्रांनो, एमपीएससीच्या यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये आर्टिकल्सवर आधारित जे प्रश्न आले आहेत त्याचा अभ्यास आपण इथे करूयात. बघा, एक्झाम्पल नंबर 1, यूज द करेक्ट आर्टिकल. अचूक उपपद वापरा. दिस इज रिअली रिकामी जागा एन्चॅन्टिंग स्टोरी. एन्चॅन्टिंग स्टोरी हे अनिश्चित आहे, स्टोरी कोणती आहे माहित नाही. लक्षात घ्या, रिकाम्या जागेनंतर येणारे जे सामान्य नाम आहे हे नीट लक्षात घ्यायचं आहे. याची निश्चित माहिती नाही, हे एक वचनी आहे, स्टोरी म्हटलंय, स्टोरीज नाही. याची सुरुवात स्वराने झालेली आहे आणि उच्चार देखील ए सारखा आहे, म्हणजे स्वरासारखाच आहे, आणि म्हणून इथे एन हे उपपद वापरता येईल. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे, यूज द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. द रोज इज रिकामी जागा स्वीटेस्ट फ्लॉवर. आता आपण इथे लक्षात घ्यायचं आहे, जे द या उपपदाचे आपण नियम अभ्यासले की सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या आधी जिथे एसटी किंवा ईएसटी लागलेला असतो तेव्हा द हे उपपद वापरतात असं आपण पाहिलं आहे. त्यामुळे इथे उत्तर येईल द. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा, यूज द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. इटाली इज रिकामी जागा युरोपियन कंट्री. युरोपियन कंट्री हे सामान्य नाव आहे. सामान्य नावाची सुरुवात ही स्वराने आहे, परंतु उच्चार मात्र वाय सारखा म्हणजे कन्सोनंट सारखा आहे, आणि म्हणून इथे ए हे उपपद आपण वापरणार. एक्झाम्पल 3, चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. बर्ड्स ऑफ रिकामी जागा फीदर फ्लॉक टुगेदर. फीदर इथे एक वचनी आहे, परंतु पक्षाचे पंख, पण कोणते पंख कशा प्रकारचे आहेत याची निश्चित माहिती नाही. सुरुवात याची कन्सोनंटने आहे आणि उच्चार देखील याचा कन्सोनंट सारखा आहे, आणि म्हणून इथे आपण ए हे उपपद वापरणार. त्याच्यानंतर चौथं एक्झाम्पल बघा, चूज द प्रॉपर आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. आयरन इज रिकामी जागा युजफुल मेटल. युजफुल इथे सुरुवात वॉवेलने आहे, परंतु उच्चार वाय सारखा आहे, आणि म्हणून इथे अ हे उपपद वापरलं जाणार. त्याच्यानंतर पाचवं आहे, चूज द प्रॉपर आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य आर्टिकल वापरा. रिकामी जागा व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. सद्गुण आला, त्याचा इथे जे वर्ड आहे व्हर्च्यू, व्हर्च्यू हे सामान्य नाम नाही, सद्गुण म्हणजेच हे इथे भाववाचक नाम आहे, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, आणि म्हणून इथे कुठलंही आर्टिकल लागणार नाही. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, कधी कधी परीक्षेत असाही प्रश्न येतो की जिथे आर्टिकल लागत नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे लोक आहेत त्यांना नियम सगळ्यांना माहित असतात, पण अपवादही लक्षात आले पाहिजे की इथे जर आर्टिकल लागत नाही तर का लागत नाही, कारण याच्या समोर येणारे हे जे आहे हे सामान्य नाम नाही. जेव्हा सामान्य नाम नसतं म्हणजेच विशेष नाम असेल किंवा भाववाचक नाम असेल तेव्हा कोणतंही आर्टिकल इथे लागत नाही. त्याच्यानंतर सहावं आहे, चूज द प्रॉपर आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. काऊ इज रिकामी जागा युजफुल ॲनिमल. इथे पुन्हा युजफुल शब्द आलाय, म्हणजेच वाय सारखा उच्चार आहे, आणि म्हणून इथे ए हे उपपद आपण वापरणार. त्यानंतर सातवं एक्झाम्पल आहे, चूज द प्रॉपर आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. विच इज रिकामी जागा लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. इथे लॉंगेस्ट म्हटलंय, लॉंगेस्ट ईएसटी लागलाय, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे, आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाचं तिसरं रूप आहे, आणि म्हणून इथे द हे उपपद वापरलं जाणार. त्याच्यानंतर आठवे एक्झाम्पल आहे, ही इज रिकामी जागा MA in English. Which of the given article would be appropriately in the above space? In the above space. वरील स्पेस मध्ये योग्य आर्टिकल कोणतं वापरलं जाईल. MA म्हटलंय, M हे कन्सोनंट जरी आहे तरी उच्चार मात्र ए ने होतोय, स्वरासारखा होतोय, आणि म्हणून इथे एन हे उपपद वापरलं जाणार. त्यानंतर नववं एक्झाम्पल आहे बघा, fill in the blank with a suitable article. They have sent my friends to रिकामी जागा prison. इथे prison हे विशेष नाम आहे, प्रॉपर नाउन आहे, आणि त्यामुळे प्रॉपर नाउनच्या आधी कधीच आपण आर्टिकल वापरत नाही, त्यामुळे इथे आर्टिकल लागणार नाही. ऑप्शन नीट लक्षात घ्यायचं आहे, आणि समोर येणारं नाम कोणतं आहे, रिकाम्या जागेनंतर नाम कोणतं आहे हे पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 10वं आहे बघा, आता कधी कधी वाक्य देतात, कधी कधी पॅरेग्राफ देतोय परीक्षेमध्ये. जेव्हा पॅरेग्राफ परीक्षेत येतो
तेव्हा त्या पॅराग्राफ मध्ये बऱ्याच रिकाम्या जागा असतात, तेव्हा त्यातील उपपदांचा ग्रुप आपल्याला निवडायचा असतो. तेव्हा मात्र आपण नीट काळजीपूर्वक ते रिकाम्या जागेनंतर येणारे सामान्य नाम पाहिले पाहिजेत, तेव्हाच आपल्याला हे सोडवता येतील. बघा, या प्रकारचा प्रश्नही आता येऊ शकतो, तेव्हा अशा प्रश्नाकडे तुम्ही जास्तीत जास्त बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 10, सिलेक्ट द करेक्ट ऑर्डर फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स in which the article should be placed in the given sentence. इथे वाक्य मोठं दिलेलं आहे बघा, आणि 4-5 ठिकाणी रिकाम्या जागा असतील, तेव्हा प्रत्येक ठिकाणी आर्टिकल अचूक कसं वापरता येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा, आपण पहिल्यांदा एक्झाम्पल पाहू. Although we can get रिकामी जागा न्यूज ओव्हर रिकामी जागा रेडिओ और टेलिव्हिजन these days, most of us prefer रिकामी जागा न्यूजपेपर, रिकामी जागा reason is obvious, रिकामी जागा न्यूजपेपर इज मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड कॅटर्स फॉर व्हेरियस सेक्शन ऑफ पीपल. इथे एकूण 5 रिकाम्या जागा आहेत, आणि जर आपण आधी सांगितलेल्या नियमांचं पूर्णपणे अवलोकन केलं, तुम्हाला जर पूर्ण नियमांचं आकलन झालं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथे हा जो चौथा पर्याय आहे हा इथे अचूक पर्याय आहे, म्हणून इथे आर्टिकल येणार नाही. दुसरं, इथे द हे आर्टिकल येईल, पुन्हा इथे द हे आर्टिकल येईल, पुन्हा इथे द हे आर्टिकल येईल, आणि इथे ए हे आर्टिकल येईल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे 11वं. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट आर्टिकल. आय शॅल रीच देअर इन रिकामी जागा अवर. अवर इथे तास, आणि याचा उच्चार एच ने जरी सुरुवात आहे, कॉन्सोनंटने जरी सुरुवात आहे, तरी उच्चार स्वरासारखा आहे, म्हणून इथे एन हे उपपद वापरलं जाईल. त्याच्यानंतर 12वं एक्झाम्पल आहे चूज द करेक्ट आर्टिकल. व्हॉट रिकामी जागा मॅग्निफिकंट स्टॅच्यू. आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे, मॅग्निफिकंट स्टॅच्यू असं म्हटलेलं आहे. विशेषण ह्या स्टॅच्यू बद्दल माहिती सांगणार आहे, आणि म्हणून कन्सोनंटने सुरुवात आहे, आणि म्हणून इथे आपण अ हे उपपद वापरू शकतो. हा एक नियम आहे. दुसरा एक नियम असा आहे की जर दिलेलं वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, बघा इथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे, तेव्हा त्या वाक्याची सुरुवात जर व्हॉटने होत असेल तर त्यासमोर ए हे आर्टिकल वापरलं जातं, आणि म्हणून आपण हे एक इथे लॉजिक वापरू शकतो की व्हॉट नंतर ए वापरून वाक्य कंप्लीट करू शकतो. किंवा या रिकाम्या जागेनंतर येणारा मॅग्निफिकंट स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू आहे मॅग्निफिकंट, म्हणजे विशेषण या सामान्य नामाला इंडिकेट करतं. स्टॅच्यूला स्टॅच्यू कोणाचा आहे माहिती नाहीये, पण स्टॅच्यू बद्दल हा शब्द आला आहे, आणि म्हणून याची उच्चारही कन्सोनंट सारखा आहे, आणि सुरुवातही कन्सोनंट आहे, आणि म्हणून ए हे उपपद आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर 13वं एक्झाम्पल आहे कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द बिलो. ही इज रिकामी जागा एम ए इन इंग्लिश. एम ए ने सुरुवात आहे, म्हणजेच कन्सोनंटने जरी सुरुवात आहे इथे, तरी उच्चार मात्र ए ने सुरू होतो, आणि म्हणून इथे एन हे उपपद वापरतात. अशा प्रकारे बरेचसे एक्झाम्पलही आपल्याला याच्यात घेता येतील, परंतु व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे उर्वरित एक्झाम्पल्स जे आहे त्याची प्रॅक्टिस आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रत्येक सूचनेचे तंतोतंतपणे आपण पालन केल्यास आर्टिकलची कुठलीही समस्या आपली राहणार नाही, आणि अचूक आर्टिकल आपल्याला परीक्षेमध्ये लिहिता येईल, आणि या आधारे स्पर्धा परीक्षेची आर्टिकल्स या घटकाची तुमची परिपूर्ण तयारी झालेली असेल, आणि तुम्हाला निश्चितच अशा प्रकारे अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी ह्या घटकावर आधारित 100% गुण मिळवता येऊ शकतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेशी संबंधित इंग्रजी विषयाच्या घटकावरील इतर व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या इंग्रजी विषयाशी संबंधित इतरही घटकांवर अभ्यास करायचा असल्यास मला कमेंटमध्ये कळवा. त्या घटकावर मी व्हिडिओ तयार करून आपल्यासाठी उपलब्ध करेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबून जाऊया. धन्यवाद.